माझ्या संग देवाजीच्या दारी आग रंगला भंग देवाजीच्या दारी आग रंगला भंग. अगं माझ्या पिटी उषा किती धावशील ग. हे म्हणती तुझ्या आईला देवाने एक्स्ट्रा बँक लावून पाठवली आहे. दिवसा शेताची कामं आणि मग घराची कामं. अगं आई जरा दमानं घे की. हो आई, आकाशातला सूर्य सुद्धा रात्री आराम करतो आणि हल्ली जरा डेरेनच थोडे उघडतो. आणि आपल्या आई आधीच तयार असतात. बघितलं ऐकत सुद्धा नाही. अहो आई तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी कामं करते. तुम्ही बसा. हे ताण तणाव काळजी चिंता हे जन्मल्या आपल्या मागे लागतात. अशा वेळी धबक सुटायचं आणि इतक्या जोरात धावायचं की या सगळ्यांना आपल्यापर्यंत पोहोचच द्यायचं नाही. अगं इथं पण लागलंय. काय करताय पोरं आहेत ना. पुण्या पोरी चांगलं आहे. आपण सिक्युरिटीमध्ये काम करतो. आपलं काम बसल्या जागेवर असतं. चांगलं आहे आपण पोलिसात नाही आहे. नाहीतर या बायांनी आपल्या दिवसभर धाविलं असतं बरं का. हो सगळं नीट आवरलं. हो हो हे चला मी येतो. मला काय झालं मला 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 काका काय झालं. बाबा काय झालं. पाणी आण गं. काय झालं मला. अरे सोडा काहीच झालंय मला. जा तुम्ही कामाला. नका ना जाऊ आज कामावर. अगं तूच बोलायची तर दाबच सुटायचं. अगं कर्ज माझ्या मागे लागलंय. धावलं नाही काम नाही केलं तर हा कर्ज डोक्यावर चढून बसत. सुन्या पोरी तुम्ही बा पुढं मी आलो. अरे सोडा चला मला काय झालं मला डॉक्टरांना बोलला. मला काय झालं मला काय झालं मला लागला का फोन. हो लागला. मला काय झालं मला जरा या ना. काय झालं मला. अटॅक होता. ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशनचे 50,000, MRI चे 5,000 द्यावे लागतील. त्याशिवाय ऑपरेशन नाही होणार. पण डॉक्टर पैसे जास्त होते ना. आधीच तुम्हाला कमी करून सांगितले. आता नाही होणार. येतो कळवा मला. काय म्हणले डॉक्टर. काय नाही ते आराम करायला सांगितलं. ते बीपी जरा हाय झाली बाकी काही नाही. अटॅक होता माहिती आहे मला. ऑपरेशनचे 50,000 MRI चे 5,000 दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही. माहिती आहे मला. सिक्युरिटी काम करतो मी. कान कायम चुकडे असतात. अहो नाही जमणार लता ताई. ऑलरेडी 50,000 दिलेत. आता नाही जमणार. सॉरी नाही जमणार. घरचेच खर्च इतके तुम्हाला कुठून देणार होता पैसे. लता ताई एवढे भाग माफ करा. नाही जमणार हो. सांगितलं ना तुम्हाला. नाही नंतर तुम्ही फोन करा. आता नाही जमणार आम्हाला. तुमचं नेहमीच आहे. आम्हाला नाही जमणार. मी आणि काय झालं ग आई. आताच मला सिक्युरिटीचे 5,000 मिळाले होते. आता मिळणार नाही. आता काय करायचं. काही पण झालं तरी हरायचं नाही. तो वर बसलेला जसे रस्ते बंद करतो ना तसे नवीन रस्ते खुले सुद्धा करतो. आणि मार्ग आपोआप दिसत नाही कारण रस्ता तिथे असते. चला
म्हणजेच धावण्याची स्पर्धा आहे. जिंकणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस आहे. बरं बरं, मी येते. मला लय लोकांना सांगायचं. हेच नक्की म्हणून प्रवास थांबायचा नसतो. अगं ह्या वयात धावशील कशी? आठवतं का, म्या धावत्या बसला पकडायची आणि मग तुम्ही मागणं म्हणायची, अगे माझी पीटी उषा, किती धावशील? आज 30 PT वर्ष धावणार आणि जिंकून सुद्धा येणार. अहो या वयात काय धावायचंय तुम्हाला? आई काय करतेस? काय करते? अहो श्वास लागलाय त्यांना. अर्धांतर पास आलेले आहे. या स्पर्धेत उत्साहाने धावणाऱ्या आजी स्पर्धा जिंकल्या नसल्या तरी त्यांच्या उत्साहाला नाही होणार माझ्याकडनं. नाही धावू शकत मी. अगं हे माझी पीटी उषा, टेस्ट लागली तर वाट बदलायची नसतात. आपण धावत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो. दिसतो. आज दिनांक 19/1/2024 वार सोमवार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा 3रा दिवस आणि यांनी पुन्हा आपले स्थान ग्रहण करायचे आहे. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांना परीक्षण करायचे आहे. त्यांनी लवकर येऊन आपले